श्री स्वामी समर्थ। तुमच्या वेदना त्यांना सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात। स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका, कारण कोणीही इतका व्यस्त नसते जे करते तुम्हाला दाखवत असतात। अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता, पण तुम्हाला हे देखील माहिती असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते। इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा, विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल। प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका। इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत। जो चांगला दिसतो तो शेवटी फसवणूक करणारा निघतो। आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या। वाईट काढा जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आज समजून घ्या की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती। जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे। आता भीती जखमांची नाही तर लोकांचा खोटा प्रेमाची वाटते। खूप जवळून मी जग पाहिला आहे, म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे। दुसऱ्याने आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे। आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे राहावे लागते। गर्दी तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते। एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे। ज्यांना कुणाला गमावले आहे ते हे समजू शकता। असे म्हणतात की कोणताही स्टेज शो सोडणारा सोडून जातोच आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो परफॉर्मन्स करतो। मी पाहिलं आहे, जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो। प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात। कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तिथं काही महत्त्व देत नाही जितके तुम्हाला वाटत असते। ज्याला तुमची पर्वा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही का रडता? आपलं आयुष्य आनंदाने घालवा। काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत। काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडलं। डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे। लोक इतकी समजदार असतात की समोरच्या स्कोट लगेचच पकडू शकता, पण प्रेमात इतके दिवाने होतात की त्यांना खोट्या देखील सत्य वाटू लागतं। वेळेला खर्च कुणीतरी विचारेल का? आपल्याला झालेल्या जखमा खर्च भरून निघतात का? आम्हाला सोडणार यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसा हो। शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखावते। म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा। हे प्रेमविषयापेक्षा देखील भयंकर आहे। जर कोणी थोडेसे जरी टाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते। जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडा सूत्र व्हायला शिका, कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही। ही लोक जे आपल्याला खाली आणू पाहत आहे, पण खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहे। आपल्यामध्ये फरक एकच आहे, तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं। कायमस्वरूपी ते नातं टिकतं, या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते। ओगासर आपली कोणाशी ओळख होत नसते। कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून चांगले ज्ञान मिळते। आम्हाला तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटण्यास सहजरा देखील आमचं मन नाहीये। चुकीच्या दिशेने पहिल्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू साला नक्की जिंकाल। आता कोणी फुकट जरी दिलं तरी एखाद्या समान घेऊ नका, कारण आता आपली मन खूप स्वस्त होणार आहे। जीभ कडू आहे मनात घाण आहे, कोण कधी बदला हे या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे। बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाही। मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा, आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र काहीच कामाचे नसतात। समस्यांचे गुलाम होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाही। 71% पाणी या दुनियेत आहे, तरीही लोक प्रेमामध्ये बुडत आहे। एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवून
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.